मराठा क्रांती मोर्चा अंतर्गत वेगवेगळ्या समाजासाठी मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना संस्था यांचे पदाधिकारी अनेक वर्ष ज्यांनी समाजासाठी काम केले असे या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्येष्ठ मराठा कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर मराठा समाजासाठी काम केले असे राजेंद्र कोंढरे, राज्याचे समन्वयक रघुनाथ चित्रे पाटील, बाळासाहेब अमराळे, हनुमंत मोटे, अमर पवार, रेखा कोंडे, गणेश मापारी, मी तुषार काकडे। आणि आज जी काही मराठा समाजाची चळवळ एका दिशेने पुन्हा एकदा कात टाकून निघाली आहे आणि वेगवेगळी मतांतरे त्या बाबतीत व्यक्त होत आहेत। रोजचे रोज आपण बघतोय, ऐकतोय, वाचतोय। या संदर्भात आपल्याला संबोधन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत। मी माननीय राजेंद्र कोंढरे यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात करावी। काल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष माननीय छगन भुजबळ साहेबांनी बीडमध्ये जाऊन ज्या पद्धतीची वक्तव्य केली ती राज्याच्या एका जबाबदार मंत्र्याच्या तोंडून अशा प्रकारची वक्तव्य येणं हे अत्यंत चुकीचं आणि निषेधार्ह आहे। राज्याच्या मंत्र्यांनी एखाद्या समाजाची बाजू निश्चित घेतली पाहिजे, त्याचबरोबर दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याचीही भूमिका घेतली पाहिजे। परंतु दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करणं हे अत्यंत राज्याच्या एकूण सामाजिक जीवनाच्या दृष्टीने घातक आहे। आणि ती वक्तव्य ज्यावेळेस भुजबळ साहेबांनी वेगवेगळ्या ठिकाणी काल भेटी दिल्या, त्या भेटीमध्ये ज्यांची नुकसानं झाली त्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी ही राजकीय पक्षांची कार्यालय तर होतीच, याशिवाय माननीय आमदार प्रकाश सोळंके, म्हस्के, त्याचबरोबर पंडित, याचबरोबर क्षीरसागर अशा मराठा आणि ओबीसी प्रवर्गातल्या नेत्यांच्या घरांनासुद्धा टार्गेट केलं होतं, लक्ष दिलेलं होतं। त्यामुळं एकाच प्रवर्गातील विशिष्ट ठरवून काही जातींना केलं असेल असं काही त्याच्यामधनं कयास काढण्यापेक्षा आम्ही ह्या हिंसक घटनेचं समर्थन करत नाही, परंतु त्याचा आधार घेऊन दोन समाजामध्ये ओबीसी वर्सेस मराठा अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे। याच्यातलं पहिलं उदाहरण की आज दैनिक सकाळमध्ये पहिल्या पानावर जी बातमी आली की राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्राची दुकानं थाटलीत, हे वक्तव्यही निषेधार्ह आहे। आपल्याकडे राज्यघटनेप्रमाणे आणि माधुरी पाटील वर्सेस ठाणे आदिवासी आयुक्ताच्या मध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेत, या निर्देशाप्रमाणे राज्यात कायदा आणि नियम आहे, त्या नियमान्वयेच मराठा समाजातील एका घटकाला कुणबीचं प्रमाणपत्र पूर्वीपासून मिळतं आहे आणि ती प्रक्रिया काही ठिकाणी अडथळ्यांची राहिलेली होती। ती गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने जे प्रयत्न केलेले आहेत त्याला दुकान म्हणणं म्हणजे एका समाजाचा तुम्ही एका दृष्टीने अपमान करताय, ही भावना मराठा समाजामध्ये आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। दुसरा की आरक्षण हा गरिबी हटवचा मुद्दा नाही, मान्य आहे, परंतु आर्थिक दुर्बलता आणि शैक्षणिक दुर्बलतेतनंच सामाजिक मागासलेपण येतं हे समतावादी भुजबळ साहेबांना सांगण्याची वेळ यावी। कारण भुजबळ साहेबांचं एकूण आत्तापर्यंतचं जे कार्य आणि कर्तृत्व आहे हे आम्ही वैयक्तिक जीवनात जाऊ इच्छित नाही, परंतु सर्व ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याचं दाखवायचं आणि प्रत्यक्षात स्वतः एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच काही लोकांच्या भल्याचं काम करायचं अशा पद्धतीची त्यांची कार्यरचना झालेली आहे। आणि त्यामुळं श्रीयुत जरांगे यांनी त्या ठिकाणी उपोषणस्थळी निवृत्त न्यायमूर्तींनी त्या ठिकाणी गेले, हे न्यायमूर्ती ज्यासाठी गेले होते की आरक्षण प्रक्रियेमध्ये काय नेमके अडथळे आहेत आणि त्याची कार्यपद्धती काय आहे ही सांगण्यासाठी ते गेले होते। त्यामुळे एका पद्धतीने राज्य शासनातला राज्यातला तणाव कमी करण्यासाठी जर न्यायमूर्तींनी त्याच्यात भाग घेतला असेल तर त्यांना ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी ट्रीटमेंट दिलेली आहे ती सुद्धा उद्या भविष्यामध्ये कोण मदत करेल राज्य शासनाला अशी अडचण तयार होईल या पद्धतीचं ते वक्तव्य आहे। तिसरं याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आज या ठिकाणी मी सांगणार आहे की भुजबळ साहेबांनी जी काही मंत्रिपदाच्या ह्याच्यावर राहिलेले आहेत
तर तो मंत्रिपदामध्ये आपल्या मंत्रिपदाचा उपयोग ज्या समूहाचं ते प्रतिनिधित्व करतात त्यासाठी तो वापरला पाहिजे। मी आज मुद्दाम महाराष्ट्रापुढं बहुजन कल्याण जे इतर मागासवर्ग याचं बजेट पुस्तक 2022-23 या ठिकाणी मांडलेलं आहे। भुजबळ साहेब, आपण ज्या ओबीसींचं नेतृत्व करता त्या ओबीसींच्या एकूण जे काही उत्थानासाठी योजना आहेत त्याच्यातलं एक योजना म्हणजे इतर मागासवर्ग महामंडळ। ह्या महामंडळाच्या आत्तापर्यंत 2015-16 पासून ते 22-23 पर्यंत फक्त 894 लाभार्थ्यांना 4,38,00,000 रुपयाचं वितरण झालंय। थेट कर्ज योजनेमध्ये 2877 लाभार्थ्यांना 11,38,00,000चं झालंय आणि 2021 पासून वैयक्तिक कर्ज परतावा जी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर केली त्यात फक्त 232 लाभार्थ्यांना 81 लाख रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे। जर 640 जातींना एवढा कमी लाभांश येतो, दुसरे माननीय प्रकाशजी शेंडगे यांनी सुद्धा कुणबी प्रमाणपत्रावर मोठ्या प्रमाणावर विरोध केला आणि ओबीसी आरक्षणाचा मुखवटा घेतला 2 नेत्यांनी। त्यांनी सुद्धा काल मी या ठिकाणी GR काढलेत सगळे, स्वतःच्या समाजासाठी 5,000 कोटी रुपयाची तरतूद तुम्ही करून घेतली। मग ओबीसी समूहातल्या 650 कोटी जातींना किती रुपये आले याचा पण आत्मचिंतन माननीय शेंडगे साहेबांनी आणि भुजबळ साहेबांनी करणं आवश्यक आहे। याचं कारण असं आहे की मायक्रो ओबीसी जे आहेत 18 बलुतेदार, 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार या समाजापर्यंत आरक्षणाचा आणि योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर आजही पोचलेला नाही। ओबीसीतल्या ठराविक जाती याचा लाभ घेत आहेत। त्यामुळं राज्य शासनाने सुद्धा आपल्या नियोजनामध्ये मायक्रो ओबीसींना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। हे भुजबळ साहेबांच्या हातनं होणार नाही, हे शेंडगे साहेबांच्या होणार नाही, पण 12 बलुतेदार 18 बलुतेदार समाजाच्या भावना आणि त्यांच्या आरक्षणासाठी मराठा समाजसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रियपणे सहभाग राहील हे या ठिकाणी मी नमूद करतो। त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा जो मुद्दा या ठिकाणी आहे की भुजबळ साहेब गेली अनेक वर्ष महात्मा फुलेंचं तत्त्वज्ञान घेऊन समतावादी भूमिका घेऊन कार्यरत आहे असं दिसतं, परंतु कर्तृत्व एका पद्धतीने करायचं। अगदीच जर आजही ज्यांचं मंत्रालय बीट आहे त्या बीट असलेल्या लोकांनी आजही भुजबळ साहेबांचं मंत्रालयातलं दालन पाहावं। ज्या रयतेचं सर्वसामान्य 12 बलुतेदारांचं नाव ते घेतात ते 12 बलुतेदार त्यांच्या दालनाच्या बाहेर आज बाकड्यावर बसलेले असतात। पक्षाचे आणि त्यांचे जे काही सगळे सोयरे आहेत ते पांढऱ्या कपड्यावाले त्यांच्या दालनात असतात आणि अति उंच टायवाले आणि कोटवाले त्यांच्या अँटी चेंबरमध्ये असतात। त्यांना समता प्रस्थापित करायची असेल तर अँटी चेंबरमधले सगळे टायवाले बाकड्यावर बसवा आणि बाकड्यावरची रयत अँटी चेंबरमध्ये न्या, म्हणजे समता प्रस्थापित होईल। थोडक्यात तात्पर्य, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने जी भूमिका घेतलेली आहे ह्या एका आंदोलनाच्या माध्यमातून घेतलेली आहे। त्या आंदोलनामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचं प्रमाण अवघं 1% होतं। त्या ठिकाणी 46% मराठा समाज आहे आणि 11% ओबीसी समाज आहे। त्यामुळे स्थानिक जिल्हा परिषदा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तिथल्या शिक्षण संस्था आहेत, त्यामध्ये मराठा समाजाला ह्या प्रकारचा लाभ मिळाल्यामुळं ओबीसीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होत नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो। त्यामुळं ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी जी काही सुकरवाट, जे अडथळे होते, ते डॉक्युमेंटेशन जे कधी उपलब्ध लवकर होत नव्हतं, ते हैदराबादमध्ये होतं, ते वेगवेगळ्या गठ्ठ्यांमध्ये पडलेलं होतं आणि त्याची कोणती यंत्रणा, महसूल यंत्रणा ही मराठवाड्यामध्ये विशेषतः सहभाग घेत नव्हती, ती ह्या आंदोलनाच्या निमित्तानं करायला लागलेली आहे। त्यामुळं ह्याच्यातून कुणबी प्रमाणपत्राची दुकानं थाटली। जे राज्य शासनाचं नैतिक कर्तव्य आहे, जे राज्य शासनाचं त्याच्या कार्यपद्धतीचा एक पार्ट आहे, त्या पार्टला कुणबी प्रमाणपत्राचं दुकान म्हणणं हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्याच्यातनं समाजामध्ये जी तेढ निर्माण होती ती तेढ निर्माण होऊ नये असंही आवाहन आम्ही ओबीसी समूहातल्या सर्व बांधवांना करतोय। एवढं ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आपल्यापुढे मी म्हणत आहे। एक मुद्दा अजून एक क्लिअर करायचा असा की आजच शंभूराज देसाई या मंत्रिमंडळातल्या त्यांच्या एका सहकार्याने घरचा आहेर दिलेला आहे की ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याप्रमाणे पुरावे तपासून, नोंदी तपासून, वंशावळी बघून संपूर्ण छाननी करून त्यानंतर ती कुणबी प्रमाणपत्र दिली जातात
आणि भुजबळ साहेब सरळ सरळ एक खिडकी योजना करून ती प्रमाणपत्र खिरापत वाटल्यासारखी वाटली जात आहेत असा प्रकारचा आरोप करतायत. दुसरी गोष्ट, माजलगाव बीडमध्ये जे हल्ले झाले त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ 1 नंबर 15 नंबर 22 नंबर तुम्ही हे करा अशा प्रकारची योजनाबद्ध आणि याच्यामागे कोणतरी षडयंत्र मोठं रचलं गेले आणि इंटेलिजन्स इथं पूर्णपणे फेल गेले. थोडक्यात गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचाच त्यांनी बाकी ठेवला आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या गृहमंत्र्यांचा राजीनामाच फक्त त्यांनी मागायचा बाकी ठेवला आहे. बाकी त्यांनी एवढे आरोप पोलिसांवर इंटेलिजंटवर केलेत आणि हे संपूर्ण एक जबाबदार ज्येष्ठ मंत्रिमंडळातले करतायत जाहीरपणे एका त्यांच्या विशिष्ट समाजाची बाजू घेऊन. अजितदादा पवारांवर जर का बारामतीमध्ये कार्यक्रमावर बंदी येईल किंवा त्यांच्यावर विरोध होईल असं जर का आत्ता 4-6 महिन्यापूर्वी कोण म्हणलं असतं त्याची आपण चेष्टा केली असती. पण अजितदादा पवारांना सुद्धा विरोध झाला. राजेंद्र म्हस्के इथले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मराठा समाजाचे त्यांचं कार्यालय जाळलं गेलं. म्हणजे असं काही नाही आहे की फक्त एका विशिष्ट समाजाला तिथं टार्गेट केलं गेलं. तिथं संपूर्ण वेगवेगळ्या समाजाचे कुठल्याही पक्षाचे सगळ्यांना तिथं अडवलं गेलं. त्यांच्या गावबंदी केली गेली, जाळपोळ झाली. त्याचं समर्थन कधी जरांगे पाटलांनी केलं नाही आणि आम्ही सुद्धा करत नाही. पण त्यांच्या कालचं जे प्रक्षोभक आणि विखारी जी मुलाखत झाली त्याचा निषेध मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी 100% केला पाहिजे आणि तो सर्व ठिकाणी होतोय. शेंडगे जी सकाळी प्रेस घेतली त्यात ती म्हटले की शिंदे समिती जी आहे तिलाच आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज करणार. नाही बघा, एक कुठल्याही जाती धर्माच्या ज्यावेळेस एखाद्या प्रक्रियेसंदर्भामध्ये अडथळे किंवा काही मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता असते अशा वेळेस राज्य शासनाने गेल्या 30 वर्षामध्ये वेळोवेळी असे अनेक शासन निर्णय काढलेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीने शिंदे समितीला जे काही टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत ते कायद्याच्या बाहेर जाऊन दिलेले नाहीत. त्यामुळे कोर्टात त्यांनी जरी चॅलेंज केलं तरी त्याला काय फारसा फरक पडणार नाही. मला सांगा मोठे साहेब, मराठा समाज तुम्ही म्हणता की आत्ताच ओबीसी मध्ये मायक्रमॅनेज नाही, बलुतेदार प्रातिनिधिक मिळत नाही, सगळ्या 4-5 जाती ते आरक्षण खातात, बरोबर आहे. त्यात आणखी मराठासारखी प्रगत जात जर त्यात इन्क्लूड झाली तर खालची आणखी मरतील ना. मग याला उपाय काय? नाही, त्याच्यासाठी बघा मागं सुद्धा खासदार हरिभाऊ राठोड यांनी ही योजना मांडली होती की जे आपल्याकडं राज्यामध्ये 19% आरक्षण आहे ओबीसीचं त्याचं विभाजन करावं आणि जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांना सुद्धा त्याचा एक वाटा मिळावा. अशा 42 ओबीसीतल्या मायक्रो संघटनांनी मराठा आरक्षणाला ओबीसीतल्या पाठिंबा त्या काळामध्ये दिला होता, परंतु तो विचार त्या काळामध्ये पुढे गेलेला नाही. त्यामुळं त्यांची जी मागणी आहे आजही ती मागणी आहे, त्या मागणीचं आम्ही समर्थन करतो. त्यांना त्यांचा न्याय्य वाटा मिळाला पाहिजे आणि मराठा समाजाला देखील त्याचा न्याय्य वाटा मिळाला पाहिजे. मराठा समाजाला हे मान्य आहे की जर ओबीसीचं विभाजन केलं रोहिणी आयोगाच्या धर्तीवरती तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करणार आहात? बघा, आता आपल्या देशामध्ये अशी 8 राज्य आहेत की त्यांनी ओबीसी आयोगाच्या संदर्भामध्ये जे रोहिणी आयोग केंद्राने नेमला आहे 27% आरक्षणाच्या विभाजनासाठी, पण त्याच्या अगोदरच 8 राज्यांनी सुमारे देशातल्या स्वतःच्या पातळीवर हे विभाजन ऑलरेडी केलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ऑलरेडी आरक्षणाचे 6 उपवर्ग केलेले आहेत. फक्त त्या उपवर्गामध्ये लोकसंख्येचं प्रमाण आणि त्याच्यात असलेली संख्या याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशनमध्ये इक्वेलिटी नाही आणि ती इक्वेलिटी यायची असेल तर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. पण ज्यावेळेस असे प्रयत्न होतात त्यावेळेस लाभार्थी घटकातल्या जे काही गब्बर असलेले लोक आहेत ते त्या प्रक्रियेला नेमके विरोध करतात आणि मात्र गरीब जे काय गाय आहेत त्यांचं नाव सांगतात, अशी वस्तुस्थिती. बीड माजलगाव मध्ये विशिष्ट लोकांना टार्गेट केलं गेलं नाही असं तुम्ही म्हणताय. ज्यांना पुन्हा केलं गेलं असेल त्याचं समर्थनही तुम्ही करत नाही, मात्र ज्यांनी कोणी केलं त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होईल अशी मागणी तुम्ही करणार? नाही, आजच साहेब तिथं तुमच्या रिपोर्टमध्ये उल्लेख झालेला आहे की जे हॉटेल जाळलं गेलं तिथं ज्या समाजाचं हॉटेल होतं त्याच समाजाच्या लोकांनी ते हॉटेल जाळले. आत्ता इनपुट्स आलेत अर्ध्या तासापूर्वीचे तिथले. म्हणून हा आरोप करणं की तिथं मराठा समाजाच्या मुलांनीच ते काय कार्य केले, ह्याच्यामध्ये पोलिसांचा रिपोर्ट बघितला तर इतर समाजाचे त्या 107 आरोपी अटक केले, त्यातले जवळपास 22 आरोपी हे इतर जातीतले आहेत. म्हणून हा जो प्रकार आहे की मराठा आणि ओबीसी हा फक्त नेते मंडळीमध्ये वाद लावतायत. समाज मराठा समाजाबरोबर आहे, गावातला समाज. भुजबळ साहेबांचं जे काय स्टेटमेंट आहे हे अत्यंत अशोभनीय आणि निषेधार्ह आहे.
की ते 346 जातीचं प्रतिनिधित्व करता म्हणतात. फक्त ते एका जातीचंच प्रतिनिधित्व करतायत, बाकीच्यांना फक्त माझ्याबरोबर आहे असं दाखवतात. मायक्रो ओबीसीतले कुठले नेते त्यांच्या बरोबर आहेत त्यांनी दाखवावं. डेफिनेटली फक्त म्हणूनच जे कोणी असतील आणि त्यांच्या मागे जो कोणी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही क्रांती मोर्चा म्हणून करणार. 100% अंतरवाली सराटीमध्ये जो प्रकारे हल्ला झाला तो हल्लाचे सूत्रधार पण शोधावे आणि बीडमध्ये जो काय दंगल झाली त्याचे पण सूत्रधार शोधावे असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही मागणी करतो. मग जरांगे काय म्हणतात की गुन्हे मागे घ्या. नाही, कोणावरती एक मिनिट बरं का. एक मिनिट थांबा. नाही ऐका बरं का. नाही ऐका, आम्ही सरसगट गुन्ह्यांचं बोललो नाहीत. ज्या मुलांना त्या गुन्ह्यामध्ये काल जी भुजबळ साहेबांनी लिस्ट दिली तिथं एसपींना, त्यांना काय अधिकार आहे भुजबळ साहेबांना लिस्ट द्यायचा? ती पोलीस तपास करतील ना. पोलिसात जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. भुजबळ साहेबांनी जाणून बुजून मराठा समाजाच्या मुलांची की जे 16 वर्षाचे आहेत, काही 17 वर्षाचे मुलं आहेत त्याच्यामध्ये, यांचे पण नावं जे हॉस्टेलमध्ये राहतात बीडमध्ये, फक्त ते त्या गर्दीमध्ये दंगल चालली हे बघत होते, ते सुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये नुसते दिसतात, ते लोक बघतायत, ते कुठल्याही दंगलीमध्ये सहभागी नाहीत. अशा मुलांची नावं भुजबळ साहेबाला कुणी अधिकार दिला की पोलिसांना? ते स्वतः पोलीस आहेत का? एक जबाबदार मंत्री, त्यांना जर राजकीय आंदोलन करायचे असतील तर पहिला त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून ते रस्त्यावरती आले पाहिजे. पोलीस संरक्षणामध्ये तुम्ही मराठा समाजावरती दबाव निर्माण करू शकत नाही. नसता मराठा समाजाला चिथावणी देण्याचं कार्य सगळ्यात मोठं कोण करत असेल तर माननीय छगन भुजबळ हे करत आहे. या बाबतीत मला एक विचारायचं आहे की अजित पवार गट जो आहे ज्याचे हे नेते छगन भुजबळ जो ज्या सरकारमध्ये सामील आहे त्या सरकारमध्ये छगन भुजबळ बदनाम होऊन ते नामानिराळे राहते असं तुम्हाला वाटत नाही? म्हणजे भुजबळ साहेबांनी विचार करावा याच्यामध्ये अगोदर. आणि भुजबळ साहेब धुतल्या तांदळाचे. तुम्ही कुठं 18 महिने कुठं राहिलाय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मंत्रिपदाची शपथ घेताय आणि मराठा समाजाला ज्ञान पाजळताय. अगोदर स्वतः आत्मपरीक्षण करावं की आपण किती ओबीसी समाजातल्या घटकावरती अन्याय केलाय. त्याची लिस्ट आहे आमच्याकडे, ती योग्य वेळी आम्ही ती प्रसारित करू की सगळ्यात जास्त 19% आरक्षण कुठल्या समाजातल्या त्या जातीने मिळवलेलं आहे आणि बाकीच्यावर किती अन्याय केलाय. त्यावेळेस तुम्ही बाकीच्या लोकांचा विचार करा. फक्त नावं सगळ्यांचे घ्यायचे आणि फक्त एका समाजासाठीच त्यांनी काम करायचं, ही दुकानदारी आता इथून पुढे मराठा समाज सहन करणार नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला एक विरोध आहे. छगन भुजबळ असतील किंवा शेट्टी असतील दोघांनी सांगितलं की सरसकट कुणबी प्रमाणपत्र. साहेब सरसगटचा विविध कार्यपद्धती आहे. ऐका 2 मिनिटं जरा. आपल्या राज्यामध्ये कुठल्याही जातीचं सर्टिफिकेट देताना आपल्याकडं 2012चा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 2018मध्ये काही दुरुस्त्या पण करून घेतलेल्या आहे. ह्या दुरुस्त्या एका जातीसाठी झालेल्या नाहीत. त्यामुळं त्या पद्धतीचा वापर करून त्यामध्ये जे बसतील त्यांना देण्यापासून कुणी अडथळे आणू शकत नाही. त्यामुळं सरसकट हा शब्द वापरण्यापेक्षा ज्यांना पात्र लोक आहेत त्या 100% त्यांना मिळाले पाहिजे आणि त्यांच्यावर वर्षानुवर्षे आत्तापर्यंत ते मिळत नव्हतं. ते दालन जर त्याच्यामधनं उघडं झालेलं असेल तर त्याच्यामध्ये कोणी टीका करण्याचा काही अधिकार नाही त्यांना. हा मग ज्यांच्याकडे पुरावे नाही याच्यात महत्त्वाचा मुद्दा मी परत सांगतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढी त्याच्यामध्ये दाहकता नव्हती. जी दाहकता आहे ती मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यामध्ये रेव्हेन्यू रेकॉर्डचे संदर्भातमध्ये महसूल यंत्रणा आत्तापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात देण्याचं प्रमाणच 1.5 ते 2% होतं. हे प्रमाण ह्यामुळं जवळपास 15, 20, 25% जसे त्यांचे नातेसंबंध रक्त नातेसंबंध सिद्ध होईल. आणि ह्याच्यामध्ये एक व्हॅलिडिटी नावाचा प्रकार असतो. कास्ट सर्टिफिकेट मिळणं आणि त्याची व्हॅलिडिटी होणं हे पण त्याच्याशी लिंकअप आहे आणि या 2 गोष्टी झाल्या तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर त्याचा त्या भागामध्ये फायदा होऊ शकतो. कुणबीची जे दाखले सरसकट नाही म्हणतात तुम्ही, पण कुणबी दाखलेची देण्याची प्रोसेस आहे त्यालाच कोर्टात चॅलेंज करणार असं शेंडी. ऐका, त्यांना जर कोर्टात चॅलेंज करायचं असतं तर त्यांनी आधी केलं असतं. लोकांना पोकळ आश्वासनं देऊन ओबीसी समाजाला फसवू पाहतायत माननीय शेंडगे साहेब. हे काही झालेलं नाही. आजच ओबीसीवरती याचिका हायकोर्टामध्ये सुनावणी आलेली आणि उद्यापासून सुनावणी चालू होते. तर हे शेंडगे साहेब जे काय पद्धतीने बोलतायत, दिशाभूल करतायत ओबीसी समाजांना आणि ओबीसी समाज एकत्र आणायचा प्रयत्न करतायत, पण त्यांच्याबरोबर समाज नाही, नुसते फक्त नेते एकत्र येत आहेत. कोण जर तुम्ही सांगा म्हणजे कोर्टात जर चॅलेंज केलं त्यांनी
असं 2006 साली झालं होतं. 2008मध्ये पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची पण प्रमाणपत्र त्यांनी चॅलेंज केलेली होती. ह्याच्यातलं खरं मूळ दुखणं कोणतं आहे माहिती आहे का, की कुणबी प्रमाणपत्र घेऊन ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या लोक निवडणुका लढवतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि सवलतीच्या बाबतीमध्ये त्यांचा कुठलाही आक्षेप नाही आहे. हे जे दुखणं आहे त्यांचं, ती ओबीसीतल्या नेतृत्वाचं हा खरा प्रश्न आहे आणि त्याच्यातून जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये हा प्रमाणपत्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे त्याला जास्त विरोध आहे. त्यामुळे तुम्ही बघा 2006 सालापासून ते 2023पर्यंत जेवढी कुणबी प्रमाणपत्र हायकोर्टामध्ये चॅलेंज झाली ही फक्त निवडणुकांची झाली. अपवाद वगळता एखादं मेडिकलचं असेल तर बहुतांश ही त्याच्याच पद्धतीचं आहे. त्यामुळं राजकीय वरचष्म्याच्या अनुषंगाने कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल तर त्यांनी कोर्टात जावं. कोर्टात काय सगळेच जातात, पण त्यांनी जाताना दुसरे बी कोर्टात जाऊ शकतात, हेही त्या ठिकाणी ध्यानात घ्यावं. मग मराठा क्रांती मोर्चा अशी घोषणा, अशी भूमिका घेणार का की आम्हाला शैक्षणिक आरक्षण हवंय, आम्हाला नोकरीत आरक्षण हवंय, राजकीय आरक्षणासाठी वापरलं जाणं कुणबीचं बोगस सर्टिफिकेट? तुम्ही 2015 पासून, ज्यावेळेस 16 पासून मोर्चे निघले त्यावेळेस सुद्धा नोकरी आणि शिक्षणातल्याच आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने घेतलेला होता आणि मोर्चामधल्या सगळ्या मुलांनी, महिलांनी जी मांडलेली भूमिका ही पहिल्यापासून ती आहेच आहे. पण तसं होत नाही ना. आता पुणे महापालिकेनेच तुम्ही बघितलेलं आहे. पण अवघा बाबा एक महत्वाचा मुद्दा आहे. ऐका ना, याचं प्रमाण किती, याचं राजकीय लाभ घेणाऱ्यांचं प्रमाण हे 1% आतमध्ये आहे. नीट लक्षात घ्या. आमचा मुख्य भर आहे की शिक्षण आणि नोकरीमधल्या आरक्षणाचा आणि नोकरी शिक्षणाबरोबर सवलतीचा आहे. तर सवलतीच्या बाबतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाने वारंवार केलेल्या प्रयत्नामुळे बऱ्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये समानता आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. शिक्षणाचाही एक टप्पा आम्ही त्याच्यातला पूर्ण केलेला आहे. अधिकचे टप्पे आम्ही करणार आहोत. नोकरीतल्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं जे स्वतंत्र आरक्षण होतं ते गेल्यामुळं आज महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवेमध्ये 70% आरक्षणाचं प्रमाण झालेलं आहे. मूळ याच्यातली अडचण कुठे आहे की राखीव प्रवर्गातल्या सर्व उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये गुणवत्तेच्या आधारावर येण्याची संधी आहे आणि खुल्या प्रवर्गातल्या 48% जागांमधल्या 60% जागा हे राखीव प्रवर्गातले उमेदवार घेतात. मग त्यामुळं काय झालं की त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा त्यांना जर जास्त प्रतिनिधित्व मिळत असेल अशा वेळेस 30-32% असलेल्या समाजाची कुचंबना होते. त्यामुळं जे काही ह्याच्यामधले धोरणात्मक अंमलबजावणीतल्या नेमक्या त्रुटी आहेत, ह्या त्रुटीवर राज्य शासनाने याच्यात लक्ष गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आता एक अभ्यासक म्हणून एक प्रश्न विचारतो. कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यानं मराठा समाजाचं जास्त बरं होणार आहे की ऑलरेडी ईडब्ल्यूएस मध्ये आहे, मला सारथी आहे, नंतर पुन्हा अण्णासाहेब मगर महामंडळ आहे, पॅरलल सुविधा केल्या, तेच कुणबी घेतलं तुम्हाला या गोष्टी मिळणार नाहीये? नाही, त्याच्यात एक अशी आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळ हे आर्थिक दुर्बलांसाठी आहे आणि कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्या उमेदवारांना इतर मागास महामंडळात जावं लागेल. पण सारथीमध्ये मात्र कुणबी आणि मराठा हे एकत्रित आहे. त्यामुळं सारथीमध्ये त्याचा काय परिणाम होणार नाही. जो काय परिणाम होईल तो आर्थिक दुर्बल विकास महामंडळामध्ये तेवढा होऊ शकतो. त्यासाठी शासनाला पुढं प्रयत्न करावे लागतील. परंतु याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी संशोधन त्याचं काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. भविष्यामध्ये त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी पुढे आल्यानंतर त्या बाबतीमध्ये आम्हाला पुढे जाता येईल. आंदोलनाचं नुकसान आपण वर्षानुवर्ष बघत आलोय. मग भांडारकर फोडल्यानंतर पोरांना फेस कराव्या लागलेल्या केसेस आतापर्यंत काय होता येतो, शिवनेरीवरती झालेली दगडफेक, त्यानंतरच्या केसेस आणि त्यानंतर मुलांवर उद्भवलेली परिस्थिती आणि आता हे आंदोलन, प्रत्येक वेळी 1000-500च्या संख्येनं मुलांवरती गुन्हे दाखल होतात आणि त्यांचं भवितव्य बरबाद होतं. आपण समाजातले पुढारी म्हणून, नेते म्हणून किंवा समजून सांगणारे देणारे म्हणून या सगळ्या आंदोलनांमध्ये कुठेतरी पुढच्या पिढीची काळजी करत नाही आहोत, खबरदारी घेत नाही आहोत, त्यांच्या भवितव्याच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरत नाही. नाही, ज्या वेळेस असे बाका प्रसंग तयार होतो त्यावेळेस वातावरण एकदम तप्त झालेलं असतं. त्यावेळेस समाजातल्या दिग्गज लोकांनी ही नेहमीच भूमिका मांडलेली आहे की कायदा कोणी हातात घेऊ नये. तुम्ही जर फेसबुकवर बघितलं असेल किंवा आमच्या सगळ्या मुवमेंटमध्ये आम्ही वारंवार हे आवाहन केलेलं आहे की हिंसक प्रक्रियेमध्ये कोणीही घेऊ नये. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, रस्त्यावर येण्याचा आहे, उतरण्याचा अधिकार आहे, परंतु हिंसक प्रक्रियेचा
मार्ग अवलंबल्यानंतर त्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न होतो, त्यांना नोकरी मिळण्यामध्ये अडचणी तयार होतात, हे निश्चितपणे मान्य होतं आणि मग परत आम्हाला राज्य शासनाला सांगावं लागतं की गुन्हे मागे घ्या. परंतु ह्या बीडच्या घटनेमध्ये कोणते नेमके घटक होते याचं संशोधन राज्य शासनाच्या तपासामध्ये टप्प्याटप्प्याने ते बाहेर येतं आहे. परंतु त्याच्या माध्यमातून राज्यभरात इतर ठिकाणी जी झालेली आंदोलनं आहेत ही शांततापूर्णच झालेली आहेत. पण मुद्दा असा एवढे तुम्ही मोर्चे काढले शांततेत एक खडाही पडला नाही, कुठं दगडही पडला नाही, पण ह्यावेळेस असं काय झालं? ह्या हिंसाचाराला जबाबदार कोण मग आता ते संशोधनातनं पोलीस तपासातनं टप्प्याटप्प्याने आजही बाहेर येते. मराठा समाजाने आतापर्यंत जेवढे मोर्चे शांततापूर्ण प्रक्रियेने केले, परवा शेवटचा मोर्चा सांगलीमध्ये झाला, सांगलीतही शांततेत मोर्चा झाला. मग आता हे सगळे मोर्चे शांततेत होताना एकाच ठिकाणी का घडलं असं हे तपासांती बाहेर येईल. त्यामुळं सर्व समाज त्या अशा हिंसक प्रक्रियेमध्ये सहभागी होता असं अनुमान काढणं योग्य ठरणार नाही. बाबा बरं का, एक मिनटं, या ठिकाणी यांनी भुजबळ साहेबांनी कालच्या मुलाखतीमध्ये एक चलाखी केली. जरांगे पाटलांनी गुन्हे मागे घ्या हे कुठलं सांगितले की आंतरवाल सराटीला जे गुन्हे झाले ते मागे घ्या अशी त्यांनी मागणी केलेली. आणि त्यांनी जे बीड आणि माजलगावमध्ये जे हिंसाचार झाला तिथल्या गुन्हेगारांची ते आमचे नाही आहेत असं स्पष्टपणे सांगितलं. पण त्यांनी काय केलं, ते गुन्हे आणि हे गुन्ह्यांची सरमिसळ करत सगळ्याच गुन्हेगारांचे गुन्हे मागे घ्या अशा प्रकारचं बेधडक विधान करून टाकलं. तर त्यांनी हिंसाचाराचं जरांगे पाटलांनी किंवा आम्ही कधी समर्थन केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. याविषयी आणखी एक आठवण करून देतो. ज्यावेळेस माजलगाव घर जाळलं गेल्याचं प्रकाश सोनगिरे आमदारांचं त्यांना तिथं प्रश्न विचारला गेला जरांगेंना, तर जरांगेवाले नाही ते काहीतरी खोड काढले असं म्हणून झालं. त्याच्यामुळे आणखी पुढचा बीडचा हिंसाचार वाढला ना. याची जबाबदारी जरांगे घेणार आहेत की नाही? आणि या प्रश्नाचं आम्ही काय त्या ठिकाणी आत्ता उत्तर देणार नाही. आम्ही आमची भूमिका तुम्हाला स्पष्ट सांगितलेली आहे की हिंसक प्रतिक्रियेमध्ये समाजातल्या तरुणांनी भाग घेऊ नये. सनदशीर मार्गाने आपल्याला जो काही राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे त्याचा वापर करून आपला आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला आहे. त्याप्रमाणे तो मराठा समाजाला एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. मराठा आरक्षणाच्या लढाईचा सगळ्यात मोठा अर्थ व्यक्ती असो किंवा पक्ष असो तुम्हाला कुठला? सर्व पक्षांनी आतापर्यंत राजकारणच केलंय, मराठा समाजाचा फुटबॉल केलेला आहे. ज्या सरकारने 94 पासून हा गोळ जो घातलाय, आपल्याला सर्वांना माहिती कोण मुख्यमंत्री होते 94ला, त्याच्यानंतर कोण मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर कोण मुख्यमंत्री, ही सिक्वेन्स सर्व मीडियाला माहिती. ह्या सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा घात केला होता. आता कुठंतरी मिळण्याची अपेक्षा वाढलेली तरुणांची, म्हणून एवढा समाज एकवटलेला आहे. आणि आता आम्हाला गॅरंटी की आता आरक्षण मिळणारच आहे कसल्याही परिस्थितीत. नसता उद्या समोरच्याला आता इलेक्शन आलेलेच आहेत. मराठा समाज त्यांना ज्यांनी विरोध केला आहे त्यांची जागा त्यांना दाखवल. बोला मला याच प्रश्नावरती तुमचं काय? त्यांनी डायरेक्ट चौऱ्याचा उल्लेख केला. सीएम कोण आहेत त्याचं रूप कोणाकडे कळतंय. तिथून सुरुवात झाली. तिथून अनेक जण दावे करतात की बाबा माझ्यामुळेच प्रयत्न झाले, मीच म्हणजे अगदी फडणवीस तर म्हणतात की मीच मराठ्यांना आरक्षण देणार वगैरे सगळं त्यांनी म्हटलं होतं. पण या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोण व्यक्ती? सगळ्यात याच्यातला मोठा अडथळा विधिमंडळ पक्षातील सर्वपक्षीय आमदार आणि विशेषतः मराठा समाजाचे जे प्रतिनिधी आहेत यांची कायद्याविषयी आणि आरक्षणाच्या धोरणाविषयीची असलेली अनभिज्ञता, निराशा. कारण हे मी वाक्य वारंवार आणि जबाबदारीने सांगतो, आरक्षणाचा 2004चा जो झालेला कायदा असेल, 1993चा GR असेल, 95चं वेळोवेळी काढलेले शासन निर्णय, त्या बाबतीत शासनाने केलेला 52% आरक्षणाचा कायदा, त्याच्यानंतर पदोन्नतीचा कायदा, समांतर आरक्षणाचा कायदा, त्याचबरोबर SABCचा कायदा, हे सगळे कायदे त्याची धोरणं ठरताना कधी विधिमंडळामध्ये या विषयावर चर्चा व्यापक स्तरावर होत नाही. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं, विधिमंडळ पक्षातले जे प्रतोद आहेत सर्वपक्षीय, यांनी आपल्या विधिमंडळ सदस्यांना या विषयातली कायदेशीर तरतुदी त्याच्यातलं काही ज्ञात करून दिलेलं नाही असा माझा दावा आहे. आणि त्यामुळं हे जेव्हा लोकप्रतिनिधी लोकांना भेटतात त्यावेळेस एखाद्या आश्वासित प्रवर्गासारखं काहीतरी ते सांगून मोकळे होतात. आजही 90% विधिमंडळ सदस्यांना दुर्दैवाने आरक्षण प्रक्रियेची पूर्ण माहिती, त्याच्यातल्या खाचाखोचा, त्याच्यातले परिणाम दुष्परिणाम काही ज्ञात नाहीत. ते जे आहेत ते वरवर माहिती आहेत. खऱ्या अर्थाने जर राज्याला आरक्षण प्रक्रियेतनं सुरळीत करायचं असेल तर मी आज दाव्याने सांगतो
की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आत्ता 52% आरक्षणाचा कायदा हा जो राज्याचा आहे तो केंद्र सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, त्या ठिकाणी तो आव्हानित आहे, तो कदाचित रद्द होण्याची दाट शक्यता आहे. आणि तो जर रद्द झाला तर राज्याला 50% आतील आरक्षणाचा कायदा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 15 वर्षामध्ये जेवढे निर्देश दिले त्या निर्देशाचं अनुपालन करून त्या चौकटीमध्ये नवा कायदा भक्कम तयार करावा लागेल. आणि हे संकट राज्य शासन असेल, सगळ्या पक्षाचे लोक यांना ते माहिती नाही आहे आणि ते माहिती नसल्यामुळं तात्पुरत्या मलमपट्ट्याचे उपचार वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पद्धतीने करतात. हे आरक्षण मिळणारच आहे असं तुम्ही आता म्हणलं, कुठल्या पार्श्वभूमीवर? कारण कुणबी प्रमाणपत्र घेतलं की तो आरक्षणाच्या लाभात येतो. आरक्षणाच्या विरोधी अजिबात नाही. सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो करून कुणबी सर्टिफिकेट जे दिले जातात त्या पद्धतीचं ते आरक्षण तिथं मिळणारच आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हे वातावरण कोण निर्माण करते? आता तुम्हाला ओपन तुम्हीच स्टेटमेंट पाहायला येतं पाहिजे. की आमच्यापेक्षा मीडियाने या गोष्टी बघाव्यात. त्यांना पूर्णपणे माहिती आहे की हे कोण पसरवतं आणि हे पसरवताना ते कशाची काळजी घ्यायला पाहिजे. तर समाजामध्ये जे तेढ निर्माण होऊ नये हा मराठा समाज पाहतोय आणि तीच तेढ निर्माण व्हावी म्हणून जे काही राजकीय नेते करतात याला आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याचा आणि प्रशासनाने शोध घ्यावा त्याचा. दिवाळीनंतर मराठवाड्यात ओबीसीची मोर्चे आणि मेळावे घेणार संघर्ष वाढेल आणि तुमची काय भूमिका? बघा 2016 मध्ये पण मोर्चे निघले होते, मराठा क्रांती, बरोबर. त्या क्रांती मोर्चामध्ये तर त्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशीच परिस्थिती होती, तरी देखील प्रतिमोर्चे निघले. आत्तासुद्धा ते घडतंय. म्हणजे ह्या घडवणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत या यंत्रणेच्या मुळाशी दोन्ही समाज घटकातल्या लोकांनी जायला पाहिजे. त्यांनी मोर्चे जरूर काढावेत, परंतु ह्या मोर्चाला उत्तर म्हणून काढू नये. तर माझी एक सामाजिक भावनेतनं गेल्या 20-25 वर्षातल्या अनुभवानं सांगतो की भूमिपुत्र म्हणून ओबीसीसुद्धा ह्या समाज घटकातला ह्याच मातीतला माणूस आहे. त्याला त्याच्या न्यायाचं जे मिळालं पाहिजे, मराठा समाजाला पण न्यायाचं मिळालं पाहिजे. आणि दोन्ही समाज घटकातला खरा जो वंचित आहे त्या वंचितापर्यंत ते पोचलं पाहिजे. सिस्टीम अशी आहे की वरवरची लोक त्याच्यातलं आरक्षण किंवा ज्या काही सोयी सवलती घेत आहेत खऱ्या गरजूंना मिळत नाही. ती मिळण्यासाठी त्यांनी जर त्या पद्धतीचे मोर्चे काढले तर आम्ही त्याचं स्वागत करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.